पावभाजी खाल्ली की वजन वाढतं का? की ती हेल्दी पण असू शकते? आज आपण हाच मोठा प्रश्न सोडवणार आहोत. आज आपण सगळ्यांच्या आवडीची भाजी करणार आहोत, ती म्हणजे पावभाजी. पण प्रश्न हा आहे की पावभाजी जंक फूड आहे की हेल्दी फूड आहे? याचंच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया. पावभाजी बनवण्यासाठी मी कुकरच्या डब्यामध्ये बटाटा, फ्लॉवर, मटार, गाजर, बीट, सिमला मिरची ह्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मसाला आणि मीठ टाकून थोडं पाणीही टाकून घेतलेलं आहे. म्हणजे भाज्या शिजतानाच त्यामध्ये मिठाचा आणि मसाल्याचा फ्लेवर उतरेल. कुकरच्या 3 शिट्या काढून घेऊया आणि तोपर्यंत बाकीची तयारी करूया. फोडणीसाठी लागणारा कांदा आणि टोमॅटो मी एकत्रच मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आलं लसणाची पेस्टही करून घेतलेली आहे. कुकर थंड झाल्यावर भाज्या स्मॅश करून घेतल्या. आता आपण फोडणी करून घेऊ. त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. आपण डाएट फ्रेंडली पावभाजी करतो आहोत म्हणून त्यामध्ये मी बटर टाकलेला नाही. तेल गरम झाल्यावर आलं लसूणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. थोडं परतून घेतलं आणि कांदा टोमॅटोचं जे वाटण केलं होतं ते आपण टाकून घेऊ. कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. आता त्यामध्ये लाल तिखट टाकून स्मॅश केलेली भाजी, पाणी आणि पावभाजी मसाला, मीठ टाकून परतून घेऊ. 5 मिनिटासाठी वाफ येऊ दिली आणि त्यानंतर कसुरी मेथी त्यामध्ये टाकून घेतली. आपली हेल्दी पावभाजी तयार. पावभाजी जंक का वाटते? कारण पावभाजीमध्ये भरपूर बटर वापरलं जातं. पाव मैद्याचा असतो, त्याचबरोबर जास्त तेल आणि मसालेही असतात. ह्या भाजीमध्ये भरपूर भाज्या वापरल्या जातात, त्यामुळे विटॅमिन्स, फायबर आणि मिनरल्स मिळतात. तेल आणि बटरचा कमी वापर केला तर ही भाजी हेल्दीच आहे.